स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आत्ता वाजलेत 2:30 आणि 2:30 वाजता करते मी भगर. सकाळचं सर्वांचं जेवण वगैरे झालंय, स्वयंपाक वगैरे झालता. कारण स्वयंपाक कसं साधा सिंपलच केलता, वरण आणि चपाती केलती. भात वगैरे असं काही केलं नव्हतं कारण डाळ लावली होती. आणि मुलगा फक्त कॉलेजला गेला, मुलगी नाही गेली. त्यामुळं कसं तिचा टिफिन काही नव्हता, मुलाचा टिफिन होता म्हणून त्याला डाळ तिखट मीठ टाकून दिलं. आणि मिस्टरांनी पण तेच खाल्लं. आणि मी खाते आता भगर, कारण शुक्रवार आहे वैभव लक्ष्मीचा. कारण जे फराळ करायला 2:30 वाजले. कारण मला भूक आता सहन होणं गेले. काय माहिती याच्या अगोदर राहायचे बिना फराळ करता, पण आता काय होत नाही. तर कपडे वगैरे भरपूर होते. दाखवते तुम्हाला कपडे किती होते आज. कारण कपडे घरातले आवरावर, देवाचं सगळं देवपूजा वगैरे सगळं काही करायचं म्हणलं तर भरपूर वेळ लागतो. आणि काल कसं ब्लाऊज शिवायला उशीर झाला, कारण ते ब्लाऊज शिवलं आणि त्यानंतर परत पुन्हा गाऊन वगैरे टाचायला होते, ते गाऊन टाचले. काय भरपूर एकदा बायका आल्या तर अर्धा तास तर जातोच. थोडंसं बायका आल्या कसं घ्यायचं ब्लाऊज, त्यांना सांगायचं, परत त्यांना सांगायचं, सगळं द्यायचं करायचं म्हटलं तर अर्धा तास जातो. तर अशाला रात्री उशीर झाला, त्यामुळं रात्री काय भांडे घासले नाही, किचनचा ओठा आवरलेला नव्हता. स्वयंपाक केला, गवारीची शेंगाची भाजी वगैरे केली. रात्री काही काम केलं नव्हतं, त्याच्यामुळं आज सकाळी लोड पडला कामाचा. आणि मोहरम असल्यामुळं मुलांच्या शाळेला सुट्टी होती, म्हणजे मुलाला सुट्टी नव्हती, मुलीला सुट्टी होती. मग आता एकाचा टिफिन होता, एकाचा नव्हता, त्यामुळे साधं सिंपल केलं. कारण तो पण 3 वाजता आता घरी येणार आहे. मग आता तो घरी आला की तो माझ्यासोबतच भगर खाणार. अनुष्का पण भगर खाते, कारण सकाळी कसं 4 चपात्या आणि थोडीशी डाळ लावली होती, असं करता स्वयंपाक. आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे शुक्रवारचा. तर शुक्रवारच्या सर्व ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. शुक्रवार तुमचा पण चांगला जाओ. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करो. तर ताईंनो, ज्या ताईंच्या घरामध्ये पैशाची चणचण आहे, आता आज आपण त्या बाबतीत थोडंसं बोलते. कारण कसं जे काही मी सेवा केले, जे काही माझे अनुभव आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते. कारण जे पण आहे आता आपण जास्त काही नाही, पण माता लक्ष्मीनं असं ठेवलंय की 2 वेळची जी काय भाजी भाकर आहे मी खाऊ शकते आणि मुलांची शाळा वगैरे होते, इतकं तर सुखी ठेवलंय. कारण कसं जसं मी सेवा करायला चालू केलं, महाराजांची सेवा तर मी करतच आहे. महाराजांच्याबद्दल तर महाराजांना तर मी कधीच विसरू शकणार नाही. माझा हा जोपर्यंत श्वास बंद होत नाही तेव्हाच मी महाराजांचं नामस्मरण आणि महाराजांना हे करणं मी बंद होईल. तोपर्यंत महाराजांना कधीच विसरणार नाही. आणि जे काही माझ्या जीवनामध्ये आहे महाराजांमुळंच आहे. कारण पहिल्यांदा माझ्या या जीवनामध्ये, माझ्या दुःखामध्ये, संकटामध्ये स्वामी समर्थ महाराजांची जशी मी सेवा करायला चालू केली, जसं मी केंद्रात पाऊल टाकला तसं माझं जीवन बदललं. नाहीतर याच्या अगोदरची जे काय हालत आहे ते मी तुम्हाला सांगू नये, तुम्ही ऐकू नये, अशी माझी हालत होती. परंतु परमेश्वराच्या कृपेनं खाऊन पिऊन सुखी आहोत. जास्त बी नाही आणि कमी पण नाही, उतण्या मातण्या इतकं पण परमेश्वरानं दिलं नाही. आणि इतकं पण गरीब नाही की मी अन्नासाठी बोतात व्हावी. तर तुम्ही म्हणताल ताई आता हे काय सांगत आहे, कारण मी कशासाठी सांगत आहे. ज्या कुणी ताई असतील, ज्या कुणी व्हिडिओ बघत असतील, एखाद्या वेळेस व्हिडिओ बघितला, कुणाचं जीवन कधी बदलणार आहे काय माहीत. कसं असतं, जीवनामध्ये दुःख संकट भरपूर आहेत. जर तुमच्या जीवनामध्ये दुःख संकट भरपूर आहेत, मार्गच भेटत नाही, तर नक्की आवर्जून स्वामी समर्थ महाराजांची
सेवा करा, महाराजांचं नामस्मरण करा आणि घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. घोरकष्टोद्धारण स्तोत्राचा पाठ करायला सुरुवात करा. पाठ करा म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणायचं. आणि परत पुन्हा माता लक्ष्मीची माता लक्ष्मीची श्रीसुक्ताची सेवा, व्यंकट स्तोत्राची सेवा, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि महालक्ष्मी अष्टकम एवढी जर सेवा तुम्ही महिनाभर करून बघा. कम्प्लिटली महिनाभर करून बघायचं. कसं असतंय, सेवा तुम्ही किती बी करा, कसं बी करा, नामस्मरण सुद्धा महाराजांचं उठता बसता करा किंवा ओम जय लक्ष्मी, ओम श्री महालक्ष्मी माता, ओम श्री महालक्ष्मी माता किंवा जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप जर तुम्ही सतत करत असाल आणि तुमच्याकडे काहीच नाही पण तुम्ही विश्वास ठेवून, एक मनात विश्वास ठेवून, भाव ठेवून जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर नक्कीच माता लक्ष्मी घरामध्ये तुमच्या प्रवेश करणार. आता माता लक्ष्मी कुण्या प्रकारची असते तर माता लक्ष्मी काय नुसती पैशाचीच नसते, तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, मुलांना संस्कार, घरामध्ये किटकिट होणार नाही, वादविवाद होणार नाही, घरामध्ये एकदम शांत वातावरण, आनंदाचं वातावरण ज्या घरामध्ये राहतं ना तिथं माता लक्ष्मी नक्कीच नांदत असते. भलेही पैशाची थोडी बहुत चणचण असू द्या, कारण कसं असतं आपलं कुठंतरी कर्म हे कुठलं तरी कर्म असतं, कुठंतरी काहीतरी आपल्या जीवनामध्ये लिहिलं असं आपलं संचित असतं, ते अजून संपलेलं नसतं आणि काहीतरी आपण जे काय वाईट कर्म केलेलं असतं ते अजून संपलेलं नसतं, त्याची वेळ झालेली नसते. म्हणून हे थोडे बहुत अडचणी येत असतात. परंतु ज्या घरामध्ये भलेही पैशाची चणचण असो पण शांत वातावरण असतं तिथं माता लक्ष्मी नक्कीच नांदत असते. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, सेवा कंटिन्यू ठेवायची, किती बी अडचणी येऊ द्या, सेवा माता लक्ष्मीची कंटिन्यू ठेवायची. श्रीसुक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र. कारण कुलस्वामिनीचा जर मंत्र म्हटलं तर आपली कुलस्वामिनी आपल्या कुळाचं रक्षण 100% करते, कारण तुमच्यावर संकट येणारच नाही. आणि महाराजांचं जर नामस्मरण केलं तर वाईट बाधा कसलीच राहणार नाही, आपल्या जीवनामध्ये कसलीच वाईट बाधा राहणार नाही आणि आपला गुरुबळ मजबूत होतो. आपला गुरु जर आपल्या पाठीशी असेल तर कशाची काहीच कमी पडणार नाही. कारण मी स्व अनुभव सांगत आहे तुम्हाला, कारण जे मला अनुभव आलेत ना मी तेच सांगते. तर आता श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये बघा व्रत असतं, हे असतं काय वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताला आणखीन काय म्हणतात, काहीतरी आहे श्रावण महिन्यामध्ये असतं. तर श्रावण महिन्यामध्ये थांबा बघून सांगते मी. तर बघा लक्षात आलं, श्रावण महिन्यामध्ये वरदलक्ष्मी व्रत असते ना, त्या वरदलक्ष्मी व्रतापासून वैभव लक्ष्मी व्रत करायला सुरुवात करायची किंवा श्रावण महिन्यामध्ये तुमचे जर मासिक वैभव लक्ष्मी व्रत करायला सुरुवात करा. आणि बघा वैभव लक्ष्मी व्रत करून, कारण 100% ज्या काय अडचणी आहेत ना नक्कीच जातील. आणि त्याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रत असतं ना, त्या वैभव लक्ष्मी व्रत आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या गुरुचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद असणं गरजेचं आहे, आपला गुरु आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. त्यामुळं महाराजांचं नामस्मरण, महाराजांचे 3 अध्याय, 1 माळ जप हे पण नक्की करायचं, आवर्जून करायचं. जरी तुम्हाला करणं होत नसेल तर महाराजांचं नामस्मरण उठता बसता करायचं. तर 100% असं करा, कारण मी जे काय केलेलं आहे, जे मी सेवा केलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर केल्यात, तर नक्कीच करा. आणि महाराजांची तर इतकी प्रचिती आहे की काय सांगणार, जे आहे ना ते स्वतः तुम्ही अनुभव घ्या, अनुभव आणि मग सांगा मला. तर आता मी भगर करते, कारण फराळ करणार आहे, त्याबरोबर तुम्हाला दाखवते मी बाहेर किती कपडे धुतलेत आहे. हिरवी मिरचीची भगर आहे, कारण मला जास्त पाणी असलेलीच भगर आवडते, त्याच्यामुळं पाणी जास्त टाकलं आहे. कारण आता भगर शिजते, त्याच्यामुळे शिजल्यानंतर परत पुन्हा छान अशी होते, कारण जास्त असं म्हणजे आपल्याला ताक वगैरे लागणार नाही, त्याच्यामुळं अशी पातळ केली. तर दाखवते मी की किती कपडे धुतलेत आज. हे सगळं आवरायचं करायचं मला तर खूप वेळ लागते, कारण भिजले होते कपडे त्याच्यामुळं. आणि मिस्टरांचे बी कपडे होते आज भरपूर असे, त्याच्यामुळं कपडे आज भरपूर होते. 2 दिवस पाऊस आला, परवाला आणि तेरवाला पाऊस आल्यामुळं कसं
मुलांचे पण कपडे शाळेतून येते वेळेस मुलं पण भिजली होते, कारण रेनकोट वगैरे नेलं नव्हतं, कारण मुलांना माहीत नव्हतं. आणि हे कपडे खराब झालते म्हणून धुवून टाकले आज. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना शुभ शुक्रवार. आज आहे शुक्रवार. तर वैभवलक्ष्मीची व्रताची पूजा मांडून घेतली, रांगोळी वगैरे काढली, देवपूजा पण झाली, देवपूजा पण केली. कारण लगेच वैभवलक्ष्मीची व्रताची मी पूजा पण मांडून घेतली आहे. मी आरती वगैरे संध्याकाळीच करणार आहे, वाचणार कहाणी वगैरे सगळं काय मी संध्याकाळीच करणार आहे. पण देवपूजा जेव्हा करते मी तेव्हाच मी आज पूजा मांडून घेतली. तर परडीची पूजा बघा किती छान असं झालं वाटते, कारण आज फुलं होती भरपूर अशी, त्यामुळं आज फुलं वगैरे भरपूर अशी वाहिली. कृष्णकमळाची फुलं होती आज. तर बघा देवपूजाची आज आहे शुक्रवार. कुंचम सेवा केली. गुलाबाचं एकच फूल होतं, ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण केलं. छोटंसं बटन गुलाब आहे. आणि मी समया वगैरे लावले नाही, कारण जो अष्टलक्ष्मी देवा आहे तो लावला. आणि पूजा वगैरे साधी आणि सिंपल बघा पूजा मांडून घेतली. गणपती बाप्पा, माता लक्ष्मी आणि श्रीयंत्र. असं धरखा मग तेल सांगत व्हिडिओ कर. वाचायला श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर आता वैभवलक्ष्मी व्रताची पूजा झाली, आरती करायची, सगळी काही कहाणी वगैरे वाचली. तर बघा मुंग्या किती लागल्यात साखरेला. माता लक्ष्मीला खरं साखर ठेवली होती, काय माहिती आज मुंग्या जर आल्यात तर काय सांगूच नका. काळ्या मुंग्या या बघा, हो का, मुंग्या काळ्या मुंग्या आहेत, लाल मुंग्या नाही. बघा किती मुंग्या आहेत. आणि आज का नाही भरपूर अशा मुंग्या. आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीमधून बी मुंग्या निघत होत्या. इथं खाली जिथं ही मांडी आहे ना माता लक्ष्मीची, इथून मधून मुंग्याच निघायला लागल्या. आंघोळ माता लक्ष्मीला सकाळी घालायला की मुंग्याच झाल्या सगळ्या. तर बघा सगळे काही फुलं सुकलेत बघा, वाहिलेले देवाला. काही सुकलेत, काही ताजे आहेत थोडे बहुत. तर छान अशी आज पूजा झाली होती बघा. पूजा एक कोपरा असतो देवाचा, तो जर असा पूजा केलेला असेल तर किती छान असं वाटतं. महाराज तर आता आरती करून घेते. चला. सुख करता दुःख हरिता वार्ता विघ्नाचे, निर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उठ शेंदुराचे, कंठे जळके माळ मुक्ता फळाचे, जय देव जय देव जय म. तर आरती झाली. सगळे फुलं सुकलेत, पण छान अशी पूजा झाली. प्रसन्न असं वाटतंय, खूप मस्त असं वाटतंय, कारण पूजा झाली की छानच वाटतंय. मला तर माता लक्ष्मीची पूजा करायला खूप आवडते.
आता स्वयंपाक करायचा आहे. तर जेवायला आज बरं चपाती, वडापाव आणला होता, भजी आणले.